नमस्कार, मी हर्षा. नमस्कार, मी हर्षा. दिगंबर आगवणे यांची कन्या. यापूर्वी आमच्या याच चॅनलवर आम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये माढा मतदारसंघाचे बीजेपीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी माझ्या वडिलांवर, माझ्या संपूर्ण कुटुंबावर कशा प्रकारे अन्याय केला, खोटा केसेच्या जाळ्यात अडकवत त्यांनी कशा प्रकारे आमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, हे त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं. पण अवघ्या काही तासांमध्ये तो व्हिडिओ डिलीट केला गेला. माझं त्यांना सांगणे की तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही सत्य जनतेपासून लपवू शकणार नाही. ऑनलाईन असो, ऑफलाईन असो, अगदी लोकांच्या घरोघरी जरी जावं लागलं तरीही चालेल, पण जोपर्यंत संपूर्ण सत्य जनतेसमोर येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. हा अन्यायाच्या जबड्यात अडकलेल्या बापाचा लिकीचे शब्द आहे. व्हिडिओ डिलीट होण्यापूर्वी तो बऱ्यापैकी व्हायरल झाला होता, त्यामुळे तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या. आमचं दुःख, आमच्या वेदना तुम्हाला समजल्या, त्याबद्दल आम्ही खरं खूप आभारी आहोत. समाजात माणसात चुकीची प्रवृत्ती का वाढत जाते माहितीये? त्यामुळे नाही की एखादा चुकीचा वागतो, पण त्यामुळे समोरचा चुकतोय हे माहीत असतानाही समाजातील सज्ञ लोक गप्प बसलेले असतात, आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना जास्त बढावा भेटत जातो. तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल, खऱ्याने चप्पल घालेपर्यंत खोटं गाव धुंदळून आलेलं असतं. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की खरेपणाची चप्पल घालायला आणखीन उशीर करायला नको. आम्ही जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये अशाही काही कमेंट्स होत्या की तुझ्या बापाने बँका बुडवल्या, जशी करणी तशी भरणी, लोकांना फसवल्यामुळे त्यांनी तुमच्यावर केसेस केल्या, खासदारांनी या सगळ्यांमध्ये का दोष देत आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही घेऊन आलो. कमेंट करण्याआधी जरा माहिती घेऊन यावी की ज्या देवाचे आपण अंधभक्त आहोत तेच देवाने आमचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं. तेव्हा कुठं गेलं होतं यांचं देवपण? 9 ऑगस्ट 2022 रोजी माझ्या वडिलांना अटक झाली, आणि आता आम्ही जे तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवणार आहोत ते आहे 14 ऑगस्ट 2022, म्हणजे अटक झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यातलं. आणि या रेकॉर्डिंगमध्ये माझ्या आईबरोबर जी व्यक्ती बोलत आहे त्या व्यक्तीचं नाव आहे जगदीश बाळासाहेब कदम. हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर कार्यकर्ते. यामध्ये स्वतः सांगतायत की आपण केलेल्या खोट्या केसेस कशा खोट्या आहेत, कशा चुकीच्या आहेत, हे त्याची कबुली देत ते काय म्हणतात ते तुम्ही स्वतःच ऐका. आई बरोबर त्यांचं जितकं डिस्कशन झालं, जितकं बोलणं झालं, तेवढं सगळं रेकॉर्डिंग आहे, पण तुम्हाला क्लिअरिटी यावी म्हणून त्यातला काहीच भाग आम्ही फक्त तुम्हाला ऐकवणार आहोत. मी 18 दिवसापूर्वी तुम्हाला काय म्हटलं होतं मी जेवण चुकीचं करतोय असं म्हणलं का तुम्हाला? मला केस काढत नाही, मला हे नावं सांगतात ते पटत नाही म्हणलं का तुम्हाला? मी तुम्हाला काय म्हटलं, दिवंपदाचा निरोप द्यात मला बसवा म्हणलं होतं का नाही? तुम्ही काय म्हटलं, मी काम केलं नाही म्हटलं का नाही तुम्ही? मी तुम्हाला म्हणजे मुदा शपथ सांगतोय, तुम्हाला काय म्हटलं मी? माझी मिसेस काय म्हणते की बाळासाहेब तुम्ही करताय, चुकीचं करताय, दिलं म्हणून तुम्हाला काय केलंय का, तुम्ही का ते टेस्ट केल्या असं सिद्धे कोणीचा म्हटलं का नाही? ऐकेल काय केलं पाहिजे सांगा. तुमच्या फोटो साहेब माझ्या नाही दिसत, तुमचं म्हणणं असेल माझ्या मग तुम्हाला तुमच्या फॅमिलीला डिस्टर्ब नको माझ्या. आणि दीपकला मी 10-12 दिवसापूर्वी बोलतोय, आणि दीपक माझ्याजवळचा विचारा केला.
मी चांगलं सांगतो तुम्हाला करून टाकून द्या तुम्हाला सगळे बॅकअप केले म्हणजे अजून तुमचे होणार आहे आमच्यावरती वडिलांना अटक झाल्यानंतर ना आतापर्यंत 18 केसेस झाल्या आणि त्याची तयारी आधीच अटकेच्या आधीच म्हणजे 2022 मध्येच करण्यात आली होती. पुण्यातली कुठली असू दे मी सांगतो तुम्हाला मी थांबवतो बस. विनोद कदम नाही झाले कोण विनोद कदम कोण आहे हो विनोद कदम? विनोद कदम विनोद कदम ती मच्छिंद्र सातपुतेची बाई कुठली बच्चे ते लोणांची झालेली. आता तुम्हाला माहिती आहे केस नोंद झाली आहे आणि ती आता वर्ग पुण्यात केली आहे 14 नंबरमध्ये आणि ती आता पुण्याचं तुम्हाला तिथं उचलणार परत कुणाला नाही थांबवा कुठं तर 18 केसेस आहेत 18 पुढं ज्या ईडीने आता जानेवारी 2024ला कारवाई केली त्याचं नियोजन 2022 मध्येच केलं होतं. बँकेचे चेअरमन अधिकारी यांच्याशी प्लॅनिंग करून मीटिंग करून गुन्हे दाखल केले. त्यासाठी अमित शहा यांचा फोन सुद्धा आला होता. ते ऐक. आणि तुमच्याकडे आता ईडी लागली 2 कोटीला ईडी लागते का? बघा तुम्ही 2 कोटी लागते का किती लागते 7.5 कोटी करते सेंट्रल बँकेचं ते कसं घेणार ते सांगा. 7.5 कोटी कर्ज त्याच्यावर सेंट्रल बँकेवर बोगस कर्ज घेतलं ती गेली आता खातात त्यांची पार्टी तुम्हाला माहिती सगळं करतात ते आता संजय राऊत सगळं कोटी कुठल्या सेंट्रल बँकेचा आपल्या गिरवीचे किती कर्ज एवढं नाही. तुम्ही जाऊन बघा दोन माहिती नसतं पण तुम्ही कसं म्हणता तरी बघताय 7.5 कोटी ऐकायचे का मॅनेजर ऐकायचे का नावावर पण 7.5 कोटी नाही 4 कोटीचा आहे. तसे तुम्ही खूप आज्ञा टाकत असून आणि तुम्हाला बॅलन्स टाकायला खूप माणसं वेगळी मध्ये केलं पाहिजे सेंट्रल बँकेची कशाला मग कशासाठी आले तुमच्या प्रकरणासाठी त्याचं काही काम नाही त्याला बॅग मग यांनी सांगितले अमित शहा उलट चांगलं सांगतो काय बोलू नका नाही तर माझं सांगितलं मी पण काय तुम्ही जर जाता तर मी काहीच करणार नाही हो मी आपलं गावाने बोलून सांगतो मला काय वाटत बरोबर ते माझ्या गाव कुठं पोलीस यंत्रणेला हाताशी धरून अगदी दुसरे गुन्हे दाखल केले गेले असं आम्ही उगीच म्हणत नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. पण हे ऐका केस नाही मोठी आतापर्यंत 450 पर्यंत झाली नाही कर्मचारी लागले आता लागले त्याला जामीन 15 दिवस नाही कमीच कमी एसपी ते सांगितलं कशी करतो नंबर नाव म्हणजे सांगते मग 1-2 केली केस मला बोलवून देऊन केस केली माझी 18 कशी झाली तशी मग आपण मला प्रोटेक्शन घ्यावंच लागलं. निंबाळकर साहेबांनी आधी ईडीला कंप्लेंट केली कधी जून 2022ला. त्यानंतर ईडीचं बँकेला लेटर आलं 15 जून 2022ला आणि त्यानंतर केसेस बँकेने करायला सुरुवात केली आणि ज्या केसेस बँकेने केल्या त्याच्याच आधारावर ईडीने गुन्हा दाखल केला. म्हणजे एवढं सगळं होऊन एवढं सगळं करून आम्ही निंबाळकरांविषयी काहीच बोलायचं नाही का? म्हणजे तुम्हीच विचार करा की चुकीच्या व्यक्तीच्या हातात ही सत्ता दिल्यावर तो किती पद्धतशीर एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. या फलटण तालुक्यामध्ये 1 दिगंबर आगवणे झाले, त्यांनी ते सोसलं पेललं आणि अजूनही हुकुमशाहीला सामोरे जातात. पण दुसरं कोणाचा दिगंबर आगवणे होऊ नये याची जबाबदारी आता आपली आहे, हे विसरू नका.